डोंबिवली ठाणे आणि डोंबिवलीला जोडणारा मोठा गाव मानकोली उड्डाणपूल सध्या जीवघेण्या प्रकारांसाठी खूप प्रसिद्ध ठरतोय. वाहतूक सुलभ व्हावी, नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला हा उड्डाणपूल आता चारचाकी वाहनांच्या बेकायदेशीर रेसिंगचा अड्डा बनला आहे. या पुलावर मद्यधुंद अवस्थेत तरुणांकडून स्टंटबाजी, भरधाव रेसिंग आणि गोंधळ सुरू असून यामुळे दुचाकीस्वार, वाहन चालक तसेच सामान्य नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. हजारो नागरिक दररोज या पुलावरून प्रवास करतात. मात्र काही बेजबाबदार तरुणांच्या करमणुकीमुळे हा पूल मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं चित्र आहे. याआधीही या पुलावर दारू पार्टी, धिंगाणा आणि स्टंटबाजीचे प्रकार उघडकीस आले होते. आता तर चारचाकी गाड्यांच्या रेसिंगने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. एवढंच नव्हे तर मद्यधुंद तरुणांकडून प्रवास करणाऱ्या तरुणींची छेड काढण्याचे प्रकारही घडत असल्याचे आरोप होत आहेत. या गंभीर प्रकारांकडे पोलिसांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजपचे नेते दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत थेट ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष ठोंबरे यांच्याकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच रेसिंग आणि स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ देखील त्यांनी सार्वजनिक केलाय. कोट्यावधींच्या पुलावर कायद्याचा धाक का नाही? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोण घेणार? आणि आता तरी पोलीस यावर ठोस कारवाई करणार का? की ही जीवघेणी शर्यत अशीच सुरू राहणार? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. द पोलीस न्यूज ब्युरो, डोंबिवली.